परभणी परळी रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पाअंतर्गत गंगाखेड रेल्वे बाह्य वळणासाठी सुरू असलेली भूसंपादन प्रक्रियेविरोधात शेतकऱ्यांचा संताप वाढत आहे। सुरवाडी शिवारातील शेतकऱ्यांनी प्रशासनावर कमी मोबदल्यात जमिनी बळकावल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य विकास संघटनाच्या वतीने 11 मे रोजी उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना निवेदन दिले। शेतकऱ्यांच्या जमिनींचे मूल्यांकन हेक्टरी मूल्य केवळ 7,50,000 रुपये करण्यात आले। हा दर अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। बाजारभावाच्या तुलनेत हा मोबदला अपुरा असून प्रशासन दडपशाही करत असल्याची टीका शेतकऱ्यांनी केली आहे। चुकीचे नोटिफिकेशन काढून फसवणूक केली जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला। 1 इंचही जमीन देणार नसल्याचा इशारा देत योग्य मोबदला व न्याय भूसंपादन प्रक्रिया राबवण्याची मागणी करण्यात आली आहे। या निवेदनावर अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून प्रशासनाच्या भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी अनिल शेटे यांचा रिपोर्ट। तुमचं नाव काय? नारायण राममोहन राहणार सुरळवाडी। जमीन किती 52 गुंठे जमीन चालली आहे। किती पैसे? 2 भाव 17,90,000 रुपये भेटायला म्हणजे आता सुरुवातीचे सगळे शेतकरी म्हणतात की आम्ही जमीन 80 लाख रुपये प्रमाणे इकली खाली बाजूची जमीन आणि हिला 17 लाख रुपये सव्वा एकरचे भेटायचे। आता आमचा असा प्रश्न आहे की तुम्ही म्हणता तिथून आम्ही मावेजा मिळत नसल्यामुळं रेल्वे बायपास रेल्वेला आमचा विरोध आहे। तर तिथं जर बायपास रेल्वेला तुम्ही विरोध करत असाल तर तुमचा विरोध कशा प्रकारे जाईल? जर रेल्वे प्रशासनाने तिथं रेल्वे मार्गासाठी तिथं यंत्रणा आणून रेल्वे पटडी नेत असते तर तुम्ही कसा विरोध करताल? त्याची जर दंडशाहीचं चालत असेल तर आमचं आत्महत्या करण्यासुद्धा प्रयत्न आहे। कारण जगूनच उपयोग नाही ना, शेती जवळच काय करायचं तुम्ही जमीन? जे कष्ट करून जमीन खायची ती जर जमीन जात असेल तर करायचे कशाला? जा याच्या पैसा 7 आणि 8 लाख रुपये करायचे काय? साधा संडासला तर लोक 5-5, 10-10 लाख रुपये खर्च करतात। आम्हाला 10 लाख रुपये 12 लाख रुपये एकरला द्यायची म्हणजे कोणती ही सरकारची? एखाद्या वेळेस तुमच्या तिथं पोलिसांचाही वापर केला जाऊ शकतो। तिथं तुम्हाला पोलीस बळाचाही वापर केला जाऊ पोलीस बळाचा वापर केला नाही, कशाचा वापर केला? आमच्या दुसरं काय कोणतं होणार नाही, आम्ही शेवटी आत्महत्याच करणार। आम्हाला पैसाही नको, ते शासनाचा काहीच नको। तुम्हाला काय मावेजाची किती अपेक्षा आहे? आमची जमीन सांगलं ना साहेब, आमची जमीन 80 लाख रुपये 90 लाख रुपये एकर खाली बाजूला माझ्या भावाची माझी स्वतःची जमीन विकलेली। त्याप्रमाणे आम्हाला पैसे जरी भेटत करायचं नसतं तर काय करायचं जमीनला? ते सगळी